आणि ना आता ती दळण घेऊन आली ना मस्त गरम गरम भाकऱ्या तवर चक्कर यायला लागली मला. अयो लगेच आडवा पडतो काय तू ए अरे पोटात काहीच नाही, मग काय करतो? पोटात काय नाही म्हणून चक्कर आल्यावर बरं बोलायला लागला तू. सुनबाई कसा येड्यात काढला त्याला. अगे हे ना आधीपासून असं येडच होत आपल्या बुद्धीच, त्याला काय कळतच नाही. त्याला पुढे ना असं 5चा ठोकळा ठेवला, 10ची नोट ठेवली का ते म्हणून 5चा ठोकळा जड येऊ दे मला. आता बघ मी काय म्हंटल मगाशी, ते 8 आणे रुपया 2 रुपये चिल्लर साठवून ठेवले तर त्याचं बोच काय एवढं. कवाचे खुरपून झालंय दादाचं, मी गबाळ गोळा करतोय. काय दादा हा कवा येते तू इसून भाकरी घेऊन? अरे येईन बाबा, काम कर. थोडी कामं नाही केली तरी लगेच कशा भुका लागायचं रे तुला. तरी काम कर म्हणजे काय, कुठून आणली सरी? अरे ते गोळा करीत आणलंय, खोरापणाऱ्याला जास्त कष्ट असतंय. खराबणाऱ्याला काय गोळा करायला बी एक एक काडी गोळा करावं लागती. एक एक काडी अरे ढीग मांडून ठेवलेत की मी. भूक लागली आता. भूक लागली तर बस भुकत. भुकत काय? अरे चेष्टा केली थोडी तुझी. अरे येईन सुनबाई. जरा सुनाला धाकात धरीत नाही तू, मरणाची इथं भूक लागली की तर बी जरा सांगायचं ना, लवकर उठून आवरायचं. आता धाकात धरायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अरे जरा रागवत जा, खवळत जा, लवकर उठ म्हणायचं, स्वयंपाक कर, आम्हाला जेवायला आण, आम्ही काम करतो. ती काय घरी बसती का काय, जरा लक्ष देत जा. अरे बाबा घरी असती म्हणजे काय, ती काय बसून असती का? घरी मरणाची कामं असतात तिला. आणि हे बघ बाबा, तुला लय त्रास होत असेल ना तर सरळ तू जातो यागारा. काय? हा अरे वेगळं राहायला सगळं शेतीतलं काम मी बघतो. तू काय करतो, आजच आलाय खुरपायला. रोज बाजारात जातो, बाजार आणतो, धान्य मी पिकितो, तू इकितो, हा पट्टी तू आणतो. मग आहे का काय हातात? मला अजून काय अनुभवच नाही, काय आणायचं नाही, काहीच नाही. सारं तू बघतो आणि निघ वायली. मी कसं काय करणार वायली निघून? आता ती तुझी अडचण आहे. तुला मी म्हणलं बाजारला जातो, तू काय म्हणतो मला आलाय कटाळा, मला यापर्यंत हुजत घालत बसायचं. मग आता कटाळा करतो म्हणून तुला काहीच माहिती नाही त्यातली. आपण याचं करतो ना बघ, आपल्याला सगळी माहिती आहे. हा हे बरं आहे तू. काय बरे काय माहितीये का तुला, आहे ना भूक लागली का की आहे ना दुसऱ्याचं डोकं खायची सवय लागलं करायला. अरे दादा माझ्या पोटात कावळे वरडायला लागले, तर त्या बघ तिकडे सुद्धा वरडायला लागलेत. त्यांना सुद्धा गरज आहे भाकरीची. ती ओरडत नाही, ढेकर देत असते ना. अरे ती आले असते दाव्यावरनं जेवण करून. ते आले दहाव्यात जेवण करून, पण तू इकडे मला जिवंतपणी सुद्धा जेवण द्यायला. काय गावात खाऊ का? कशाला गावात खातो बाबा. ह्या बघ सुनबाईला आवाज आहे, थांब. सुनबाई इकडे बघ, तू ही सुनबाई मोकळी झाली. बोला ना मामा. मोकळी कशी? अगं भाकऱ्या नाही झाल्या का अजून? नाही अजून स्वयंपाक नाही झालाय ना. अगं कधी होईन मग? हे लागलं ना जायला वरपार, मागासपासून वालवाल वालवाल करतय. हा आता मग वर जायची वाट बघ तू. ओ मामाजी, ते काय आहे ना, दळण संपलेला होता. मी गिरणीत गेले होते दळण आणायला. आता कवा जेवण व्हायचं आणि कवा जेवायचं? अरे होईन बाबा, थोडं पोटाला आराम द्यावा माणसानी, चांगलं असतंय. हा दळण सुद्धा अजून गिरणीतून नाही आणलं, तिने फक्त नेऊन टाकलंय. नेऊन टाकलंय होय. जा घेऊन ये मग आता. आणि ना आता ती दळण घेऊन आली ना मस्त गरम गरम भाकऱ्या. तवर चक्कर यायला लागली मला. अयो लगेच आडवा पडतो काय तू ए. अरे पोटात काहीच नाही, मग काय करतो? पोटात काय नाही म्हणून चक्कर आल्यावर बरं बोलायला लागला तू. काय भाऊ आहे यार तू. हा खुशाल म्हणतो नाटक करतो. नाटक काय? जरा सुनाकडे बघ काहीतरी. बघ म्हणजे नेमकं काय करू? हाता घालून काढ तिला. हाता घालून काढ? अरे एक तर बाया मिळाना इकडं आपल्याला खुरपायला, आपल्यालाच खुरपायला लागत आहे. अद्याप तिला हाता घालून काढत बसोय. बाया खुरपायत जाऊन दे, आपण खुरपितो, पण भाकर मिळाना ना आपल्याला, त्यासाठी तू हाता घालून काढ. हे असं तापटच व्हायला पाहिजे का जरा? हा चांगले दांडक घेऊन निभार. डायरेक्ट सटकू म्हणतोय. हा असं म्हणतो? मग बरं चालतंय, येऊ दे तिला इकडं. बघतोच आता मी. आले ना दुपटूनच काढतो तिला. बरं चल आता काम उरकून घे पटापटा. हा मी पाणी घेऊन येतो आपल्यासाठी बरं का. हा मी टाकतो तो गावात उचलून सारं. सगळं उचल पटापटा. आता आता बघ मी काय करतो. हा. पाणी घेऊन येतो थोडं बरं. लवकर ये. चल मी आता सारं गावात टाकतो उचलून तुला वस्त. सुनबाई हा बोला ना मामाजी. झालं का स्वयंपाक? नाही अजून थोडा वेळ आहे. बरं तुला एक सांगायचं होतं. हा बोला ना. अगं काय माहितीये का, ते भाऊ आहे का माझा, हा हा ते आहे ना लय ताळताळ बुखारी. आणि त्याला आहे ना इतका राग आलाय ना, आता त्याच्या समाधानासाठी खोटंच बरं का
तू तिथं आली ना मी तुला लय बडबड करण आणि आपलं खोटं खोटं हाणल्यासारखं करण. पण तू हसू बिसू नको बर का. तुला बी राग आलाय, तुला बी लागतंय असंच दाखव. हा म्हणजे आपल्या मनात काय नाही, पण त्या बिचाराच्या समाधानासाठी तेवढं करायचं. हा चालतंय. चालतंय. मग तू ये तिकडे बरं का. हो हो आपलं ठरल्याप्रमाणे तसं करायचं बरं का. हो हो हा? हो चालतंय जा. हा. आयला दादा कवाची गेलाय अजूनही आहे ना. मी किती सरी आणली लांबवर खुर्चीत. ये घे, मी पाणी पिलून तुला बी आणले. तू प्याला का? हा सुनबाईला विचारलं बरं का मी, स्वयंपाक झालाय का नाही. मग अजून नाही झाला. मग मी तुला काय म्हणलं ते कर तू. नाही नाही नाही, तू म्हणतोय तेच खरंय बरं का. अरे एवढा वेळ झाला अजून स्वयंपाक नाही म्हणजे तुला आहे ना बघायलाच पाहिजे. मी तर काय म्हणतो माहितीये का, बघायला नाही पाहिजे, हाता घालून काढ. हाता खालूनच काढतो ना. हा. ते स्वयंपाक बिपाक राहू दे, तिला बोलून घेऊ का इथं. लगेच इथंच हाता खाली काढतो तिला. हा. आ, स्वयंपाक अजून झाला नाही म्हणजे काय. मग? आवाज देतो हा. सुनबाई इकडे. हा आली आली. काय झालं मामाजी? काय झालं म्हणजे काय, स्वयंपाक अजून नाही ना झाला तुझा. नाही. अरे एवढे आम्ही माणसं आहे का कोण आहे, उपाशी राहिलो अजून. तुला तुला कळत नाही का, कळत नाही तुला, कळत नाही. हे? या बघा. हो आणि इथून पुढे असं स्वयंपाक उशिरा झाला ना तुला ठोका 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 टाकीन बघ नुसतं. काय मारता मामाजी? काऊन मारता म्हणजे हा? एवढे वेळ माणसं उपाशी आहे, तुला कळत नाही का, अक्कली कोण खाल्ली का तू. हा परत करशील का असं. हा नाही नाही असं परत जर केलं ना माझ्या इतका बेकार कोण नाही बर का. मग नका मारू दादा मामाजी. अजून हाण अजून हाण. नका मारू. हा असं असं. अरे खुशाल स्वयंपाकाला एवढा वेळ लावती म्हणजे ते बघ त्याचं तोंड बघ कसं सुकून गेलंय. हा? एवढा वेळ झालं भुक 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 वाचून हाण, दादा हाण. अजून आणू ना अजून अजून ठणकट. नका मारू मामाजी, लागत आहे. काय लागत आहे. हा मग माणसांनी करायचं काय, कुशाल जबाबदारी नसल्या स्वयंपाक करायचा तसाच ठेवून गेलाय. पीठ संपलं होतं, दळण दळायला गेलं ते पीठ संपलं कसं. हा हा. माणसाला 2 दिवस आधी कळायला नको पीठ संपणार आहे. 4 दिवस आधी पाहिजे. 4 दिवस परत असं होणार का. नाही नाही माफी माग चल. माफ करा मामाजी, आता नाही होणार तसं. हा माझी माफी कोण मागणार. हा माफ करा मामाजी, आता परत तसं नाही करणार मी. हा चल जा स्वयंपाक करा तर गरम गरम घेऊन ये माझ्या भावाला खायला इथं. कळत नाही काय नाही, निघली तशीच तोंडवर करून. हा दादा बिगर भाकरीची भूक पळाली आपली आता. हा? मग असं पाहिजे. केलं ना तुझ्या मनासारखं. हा बघितलं ना तू. हा. अरे आपण लय खतरनाक माणूस आहे, उग गप होतो इतके दिवस म्हणून, पण तू माझ्यातला वाघ जागा केला. आणि ते बघ उद्या आपल्याला डबा टायमवरच येणार आता. टायमावर. मग अरे पळत पळत येईन, डब्याला पाय फुटते पण डबा उशिरा नाही यायचा. हा, डबा सुद्धा पळत येणार. हा कशी जागेवर आली बघ आता. पायापट माफी मागितली का रे तुझी. माफी हा, मागितली. मागितली. आपण लय डेंजर असा. हा. घे खुरपून चल आता तेवढं. चल. येतोय खुरप जो लावून ठेवलं तुम्ही. हा 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 आता खुरप काना काना काना. खुरप खुरप. खुरपी तुम्ही आता पटापटा. हा हिला काय खुरपतोय जस काही जी शिबीच लावलाय. वा हा हा मी आलो बर का 5 मिनिटात. स्वयंपाक झालाय का बघतो. हा बघ बघ लवकर. हा बघून आलो बर का मी. हा चायला दादा 3दा कमून पळतोय, पण मला जाऊन बघायला पाहिजे नेमकं काय करतोय ह्यो. हा? मला येतोय कामाला आणि ते पळतोय तिकडे. जाऊ दे राहून दे खुरपायचं. सुनबाई इकडे कस काय इकडे गेली. एक नंबर डोकं चालवलं बर का बंधू. एकच नंबर. नाही नाही म्हणजे मला तुझं आहे ना इतकं भारी अभिनय आवडला ना. वा आयला पण मला आहे ना दागदुख होती बरं का. म्हणलं हिला हसायला येतंय काय, नाही तर ही गप्पच बसती काय. पण काय नाही, तू असं केलं जस काय खरं खरंच मी तुला ठणकून काढली. अहो मामाजी तुम्ही पण किती मस्त छान ऍक्टिंग केलं. हा मग मामाजी लय हुशार आहे तुझा. बरोबर टोके टाकले असं दनादन हा. दनादन. ते याड्याला वाटलं मी खरं खरंच आणलोय काय तुला. हा. ते बसले मनातली मनात खुश होत आहे की नाही. पण मी काय म्हणतोय, आता आहे ना एकदाचा स्वयंपाक कर आणि घेऊन ये त्याला. हो हो पण त्याला कसा येड्यात काढला. येड्यात काढला काला त्याला. काढला. नाही ते काय माहितीये का, आता त्याच्या समजुतीसाठी फक्त तेवढं करायचं होतं. अगं काय माहितीये का सुनबाई, ते असंच येड राहिले आतापर्यंत. त्याला आहे ना त्याच्यामुळे मी कधी बाजाराला घेऊन गेला नाही. त्याला काही हिशोब कळला नाही, पैसा कळला नाही, का मालाचा व्यवहार कळला नाही. आणि ना मी आपल्याकडे ना बरोबर आपल्यासाठी पैसे काढून ठेवलेले, लय राखून ठेवलेत मी. आणि त्याला काय सांगितलं माहितीये का, आपल्यावर भलं मोठं कर्ज आहे. ते बसलंय त्याचाच विचार करीत. त्याला वाटतं खरंच कर्ज आहे आपल्यावर.
त्या आपल्यासाठी आहे ना सगळी सोय केली बघ मी. त्याला आहे ना असंच आपण सोंग करून येड्यात काढायचा. हा, तसे हुशार आहेत मामाजी तुम्ही. हुशार चलाक मन चलाक. काय दादा वा वा वा, मला आजच्या आज व्हायली पाहिजे आणि सुनाला खोटं खोटं आणलं म्हणतो काय? हा, माझ्या देखता नाटकं करतो. अरे तसं नाही. आणि तुला वाहिलं द्यायला तुला कुठे हिसाब किताब व्यवहार कळतोय तवा. मला नका का कळा ना, माझ्या पोराला सारं कळत आहे. मला आजची आज व्हायली पाहिजे. बरं चालतंय देतो मी. त्याला काय आपल्यावर कर्ज आहे बरं का पण मरणाचं. ते कर्ज मी माय फेडीन, पण ते साठवलेलं कुठे? काय चाललं तुमचं गबाळ साठवलेलं? सोनाला सांगत होता मोठ्यापणाने. ते साठवलेलं वय. अरे ते म्हणजे आपलं व्यवहारातलं नाही का 50 पैसे 8 आणे रुपये 2 रुपये शिल्लक राहिलेले ते आपलं साठवलं होतं मी. ते झालं एवढं ढीक त्याचा. आणि ते काय ना 4-5 हजार रुपये असते. तुला घे निम्म वाटून आणि मला येऊ दे निम्म. काय नाही अडचण आपली. 4-5 असो नाही तर 2,000 असो, काय असं ते निम्म वाटून घ्यायचं. चालतंय की काय नाही. कर्ज आहे बरं का आपल्या पण 6-7 लाख रुपये. ते निम्म निम घ्यायला लागन. किती असू दे, मला ताकद आहे फेडायची कर्ज. मला काय मग आता तुझी इच्छा आहे तर घेऊन टाक बिंदास व्हायला. मला जरी यावर नाही ना कळत तरी पोराला शिकवलंय मी. हा घेतो पोराला बोलून. महेश इकडे ये. आलं पोरग. काय झालं पप्पा? हे म्हणते वायली घ्यायचं वाटून. तू आहे हिशोब टिशोब बघायला, मी आहे शेतीत काम करायला ना. असं तरी माझ्याकडूनच काम करून घेत होता. काय करतोय का आतापर्यंत? खुरपूर लागलं ना तुझ्या बरोबर मी. हा लागला ना. सुनाला मार म्हणलं तर असं असं करतोय. हा, आणि देऊन काय म्हणतो खोटं खोटं आणलं. मला नादी लावतोय. अरे येड्या, मग तुला कळायला पाहिजे सुनाला कोणी हाणत असते का? आणि सून आपल्या लेकी सारखी असते. आता उद्या तुला बी सुनीन ना, कळन तुला. हा, सून लेकी सारखी असते, पण सुनानी बापासारखं जीव लावा ना सासऱ्याला. जेवण बिवण काही टायमवर द्यावा का नाही? हा आता झाला उशीर तिच्याकडनं, मग एवढं काय त्याचं कांगारावळा करायचा आहे? आजच नाही झाला काय मग हेच चाललंय. आणि काका तुम्ही खातात ना टाइम टू टाइम? आता खाणं पिणं काढतो का पार माझं? या बघा मला काय नाही अडचण. तुम्हाला वेगळं व्हायचंय ना बिनधास वेगळं व्हा. हा, बरं मामाजी, ते स्वयंपाक झालाय, मी तुम्हाला जेवायला आणते. काय नको आणू, ते तुम्हीच खा. महेश हा आमचं जे आहे ना डबे भांडे कुंडे ते निम्म निम्म ते आमचं देऊन टाक. आपण आपलं बनवून खाऊ त्या कोपीत. हा चला. तुला येतं बनवता? हा येत नाही पण शिकून घेईन मी. शिकू आपण. तो लग्न होस तर करू हाताने. हा चल चला. आमचं तिथे काय असन ते. हा हा, देतो ना. चल चल महेश चल तू वय पुढं आलोच मी. देतो वाटून. चल रे. हा अरे मी तो काय सुनबाई कसा येड्यात काढला त्याला. अगे हे ना आधीपासून असं येडच होत आपऱ्या बुद्धीचं. त्याला काय कळतच नाही. त्याला पुढे ना असं 5चा ठोकळा ठेवला 10ची नोट ठेवली का ते म्हणून 5चा ठोकळा जडे येऊ दे मला. आता बघ मी काय म्हणलं मगाशी ते 8 आणे रुपया 2 रुपये चिल्लर साठवून ठेवलंय तर त्याचं बोध काय एवढं. अगं तेवढूस नाहीये काय ते काय 2-4 हजार रुपये नाही. 50,55,555 रुपये ठेवलेत मी साईडला काढून आपल्यासाठी. बरोबर त्या याड्याला माहितीच नाही अजून. महेश होय महेश 50 लाख म्हणजे किती? ते तुम्हाला नाही कळायचं. 50 लाख आहे ना? हा 25 लाख तुमचे 25 लाख आमचे. हा अरे बाबा 50,55,555 रुपये आपले एकत्रित बँकेत टाकणार होतो मी. महेश हा ह्यो दादा काय आपल्याला जमून देणार नाही. शेवटी पुढारी माणूस आहे. हा. हा, चल आपलं याच्या नादी लागायला नको. आपण आपले कमू. काय लका तुम्ही म्हणजे तुम्ही ऐकून नाही घेत नाही नीट काय बोलते. मी आले लगेच माझे 25 लाख. अरे बघाय नाही घेतलं 25 लाख आणि माझे 25. थोड्याच दिवसात कळा तुला नाही वर चढवून दाखवलं तर माय नाव दुसरं नाही. चल रे. बघितलं का माग लक्ष ठेव भाऊ तू. माग पुढं लक्ष ठेवलं पण कसा याड्यात काढला त्याला. हा? परत याड्यात काढला गेलाय. अरे म्हणते सगळ्यात बुद्धिमान प्राणी हा कावळा असतो. पण ह्यो मामाजी डोम कावळा आहे. डोम कावळा कुठे येतो नाही ना. नाही 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 त्याचा भरोसाच नाही बाबा. कुठं ना ऐकतो ते येऊन. नाही. बरं चालते जा आता मस्तपैकी गरम गरम जेवण कर. आता चांगलं चुरून खातो चुरून आणि त्याच्या हिशेचं बी मला आण जेवायला. जा. बरं मामाजी, मी तुम्हाला जेवायला आणते. हा हा, हा. पण ऐका ना, तुम्ही लय ग्रेट आहात हो. अरे मग तो सासरा बी काय कमी नाही. चला ये घेऊन. हाव. आईला फाडफाड काय वाजते मागं रे ना त्यो. आईला हे वाजते